विरोधक म्हणायचे बच्चू संपलाय, पण बच्चू संपलाय नाहीये. बच्चू पुन्हा उभारून आलाय. आजचं वातावरण इथं चांदूर बाजार या शहरामध्ये आपण बघतोय, वादळ अक्षरशः आलंय. बच्चू भाऊंची एंट्री इथं छत्रपती शिवाजी महाराजाच्या पायथ्याशी इथं होते. रायगडावरून त्यांनी खऱ्या अर्थानं चरणस्पर्श घेऊन आलेत आणि मी जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी, लोकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी मी इथं तत्पर आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते इथं येत आहेत चांदूर बाजारामध्ये. ही महिलांची जय्यत तयारी त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला बघायला मिळते आहे. माझ्यासोबत अनेक महिला आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी अक्षरशः संघर्ष केलाय. अनेक कार्यकर्ते आहेत हो. त्या कार्यकर्त्यांच्या एकंदरीत प्रतिक्रिया का आहेत? त्यांना वाईट वाटतं का बच्चू कडू नी धनुष्यबाण पेलला, धनुष्यबाण हा खांद्यावर घेतला? काय वाटतंय ताई? बच्चू भाऊने जो काही निर्णय घेतला तो जनतेच्या हितासाठी घेतलेला आहे. आम्ही बच्चू भाऊवर अतिशय आम्ही स्वतःने बघितलंय. त्यांनी स्वतःच्या पायाला वेदना केल्या केवळ जनतेसाठी, दिव्यांगासाठी, शेतकरीसाठी ते लढत आले. आणि आज जो काही निर्णय घेतला, परंतु आम्हाला माहित आहे की भाऊने जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला घेतलेला आहे, जनतेच्या हितासाठी घेतलेला आहे. आणि जे काही ते पुढे काम करतील ते जनतेसाठीच करतील, याच्यामुळे आम्हाला आनंद आहे. कारण आम्ही सतत भाऊ सोबत राहतो आणि भाऊ सोबत जे कार्य त्यांचं करतात त्याचा आम्हाला फार सार्थक अभिमान आहे. आणि म्हणून आम्हाला एक आनंदही भरलेला आहे. या चांदूर बाजार शहरामध्ये एक आनंदाची लाट आहे आमच्या महिलांसाठी की आमच्या भावाला न चाहता सुद्धा एक आमदार पद मिळालं, याचा सार्थक अभिमान आम्हा प्रत्येक स्त्रियाला आहे. ताई, असं विरोधक थोडी टीका करतायत, नाही भाऊनी चुकीचा निर्णय घेतलाय. मग ह्या चुकीच्या निर्णयावर तुम्हाला असं काय वाटतंय? बरोबर आहे ना. आता हे एवढं मोठं जर पद त्यांना न काही करताना मिळालं तर विरोधक तर सत्य माणसाला बोलणारच आहे. हे वादळ जणू आज त्यांच्या स्वागतासाठी धावपळ करून राहिलं असं वाटून राहिलेलं आहे. जसं वादळ धावपळ करून राहिलेलं आहे तशी जनता सुद्धा त्यांच्यासाठी स्वागतासाठी तयार झालेली आहे असं मला वाटून राहिलं. आणि जो त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे. शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगासाठी, मच्छीमारांसाठी सुद्धा, शेतमजुरांसाठी अतिशय योग्य आहे. तो माणूस जर आज तिथे नसता तर शेतकऱ्यांचे हाल आणि मालाला हमीभाव हा मिळालाच नसता. आज हमीभावासाठी संपूर्ण जनता, शेतकरी, मजूर आणि दिव्यांग लढत होते, भाऊच्या पायावर पाय ठेवत होते. तसा सतत पाय आम्ही त्यांच्या पावलावर पाव ठेवत आहोत. धनुष्य हा शेतकऱ्यांसाठीच घेऊन निघालेला आहे, त्याच्याच बरोबर प्रहार सुद्धा त्याच्यासाठी निघालेला आहे. खऱ्या अर्थानं ताईंनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिलेली आहे. भाऊंच्या स्वागतासाठी ही सर्व महिला मंडळी नव्हे तर संपूर्ण कार्यकर्ता मंडळी इथं विविध जात, धर्म, पंथ न पाहता, खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातंय राजकारणामध्ये जात ही महत्वाची असते. वेगवेगळे झेंडे जे आहेत ते जातीसाठी असतात. तर तुम्हाला काय वाटतं, भाऊला खऱ्या अर्थानं तुम्ही शेवटपर्यंत साथ द्याल? हो, भाऊला साथ द्यायची, कारण भाऊ नेहमी शेतकऱ्यासाठी झटतात. आमचा शेती व्याप खूप मोठा आहे. आम्ही म्हणजे भाऊच्या सोबत नेहमीच राहणार आहे. शेतकऱ्याकडे भाऊचं खूप जास्त लक्ष आहे. भाऊ कधीच इकडे कुठेही जरी भाऊ गेले तरी आम्ही नेहमी भाऊच्या सोबतच राहील. जय महाराष्ट्र. अनेक आंदोलनं भाऊंनी केलेली आहेत. त्या आंदोलनाचे सारथी नव्हे तर त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले लोक इथं उपस्थित आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट, आमचे मोठे बंधू, आणि मी सातत्यानं बच्चू भाऊंच्या त्या आंदोलनामध्ये त्यांना बघतोय. पक्ष महत्वाचा नाही त्यांच्यासाठी. पांढरे कपडे जरी असले तरीही आज त्यांच्या स्वागतासाठी बंधू उभे आहेत. काय सांगाल दादा? मैं हिंदी में मैं बोलता हूँ कि बच्चू भाऊ ने जो अभी निर्णय लिए है ये बहुत ही अच्छा निर्णय लिए है. हम उनका स्वागत करते और बच्चू भाऊ का अभिनंदन करते कि उन्होंने, बच्चू भाऊ ने जो किसानों के लिए, दिव्यांगों के लिए और सामान्य जनता के लिए जो अभी तक के लड़ा दिया है वही वैसा ही लड़ा देंगे और वैसा ही वो काम करेंगे. इसलिए आज बच्चू भाऊ ने जो फैसला लिया है, निर्णय लिया है, ये बहुत अच्छा है. मैं इस पर एक शेर कहता हूँ कि मुमकिन है सफर हो आसान, कुछ साथ तो चलकर देखो, कुछ हम भी बदल कर देखे, कुछ तुम भी बदल कर देखो. क्या बात है, क्या बात है. क्या बोले? अपना वीडियो अच्छी
अच्छे होगा बच्चू बड़ू ने तेल निकाल डाला अच्छे अच्छे होगा क्या बोले अपना अपना वीडियो बच्चे को क्या बोले अपना अपना वीडियो बच्चे को